नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। सोलापुरात आमदार प्रणिती शिंदेंच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न, भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप। सोलापुरातील सरकोली गावात अज्ञातांनी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। लोकसभा निवडणुकांसाठी प्रणिती शिंदे या गुरुवारी सरकोली गावातील नागरिकांशी गाठी घेण्यासाठी आले असताना हा प्रकार घडला। भाजप कार्यकर्त्यांनी वाहनांवर हल्ला केल्याचा प्रणिती शिंदे यांनी आरोप केलाय। या आरोपानंतर सोलापुरातील राजकीय वातावरण तापलंय। दिल्ली येथील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर गुरुवारी 21 मार्च 2024 रोजी काँग्रेसची यादी जाहीर झाली। काँग्रेसकडून अधिकृतपणे प्रणिती शिंदेंचं नाव सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी घोषित झाले। प्रणिती शिंदेंची उमेदवारी निश्चित मानली जात असल्याने त्यांनी नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केल्या। दरम्यान प्रणिती गुरुवारी सरकोली गावातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी गेल्या होत्या, त्यावेळी अज्ञात लोकांनी त्यांचे वाहन अडवून घोषणाबाजी केली, तसेच त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। हल्ला करणारे इतर कोणी नसून भाजप कार्यकर्ते असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय। मी गेल्या अनेक दिवसांपासून सोलापुरातील नागरिकांशी संवाद साधत आहे, परंतु गुरुवारी सरकोली गावात गेले असता काही लोकांनी माझ्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। काही गावात मराठा आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी आहे। मराठा समाजाने पुकारलेल्या गावबंदीला समर्थन आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा आहे, परंतु भाजपची लोक या आंदोलनाचा गैरफायदा घेत असल्याचं दिसत आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या। सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे, सोलापूर। काही लोक आंदोलकांच्या नावाने, ते आंदोलक नाही आहेत आणि मराठा आंदोलकांना समर्थन आहे, पण भाजपची लोक आंदोलकांचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। ते बीजेपीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला फोडण्याचा प्रयत्न केला। मी संयमाने गाडीत बसली, मी काही बोलली नाही, माझी काच वर होती, त्यांना मी ते करू दिलं। मग ते लिमिटच्या बाहेर गेलं, मग मी उतरले, त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नका लावू। पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, माझ्या गाडीची तोडफोड केली। ते आंदोलक नव्हते, पण आंदोलनाचं नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करतात, याचा आपण निषेध करूया।